माझं नाव शंकर आहे. सध्या महागाई जास्त वाढली आहे आणि कमाई मात्र तेवढीच आहे. मी खूप वैतागलो होतो. एका बाजूला वीज बिल थकीत होतं आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोकांसाठी महागाई वाढू लागली. माझ्या घरात राशन पण खरेदी करायला पैसे नव्हते. माझ्या पत्नीला मी म्हणालो, घरात खर्च करताना जरा विचार करत जा. त्यामुळे माझी पत्नी तिचे जास्त करून काम तिच्या माहेरी जाऊन करू लागली. तिथून येताना ती माझ्यासाठी स्वयंपाक पण करून आणायची. मी खूप खुश होतो, कारण ती माझी खूप काळजी घेऊ लागली. एके दिवशी ती परत तिच्या माहेरी गेली, तेव्हा मी तिच्या मागे गेलो. परंतु तिथले दृश्य पाहून मी मात्र थक्क झालो, कारण तिथे तर मी एके दिवशी ऑफिसमधून घरी परतलो, तेव्हा माझ्या खिशात माझ्या सॅलरीचं पाकिट होतं. मला दिलासा मिळाला. माझ्या महिनाभराची कमाई माझ्या हातात होती. मी विचार करत होतो, यावेळी मी नक्कीच काही पैशांची बचत करेल. मी घरात गेलो असता पाहिले तर माझी पत्नी स्वयंपाकघरात काम करत होती. मी सोफ्यावर बसताना दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या पत्नीला म्हणालो, श्रावणी जरा बाहेर ये आणि मला सांग, या महिन्यात घर खर्चाचा हिशोब किती झाला आहे. तेव्हा ती हातात हिशोबाची वही घेऊन आली, ज्या वहीत दर महिन्याचा घर खर्चाचा हिशोब असायचा. आम्ही दोघांनी मिळून घर खर्चांची लिस्ट बनवायला चालू केली. घराचा किराया, राशन, मुलांच्या शाळेची फीस, औषध गोळ्यांचा खर्च आणि अजून लहान मोठे खर्च सर्व पाहून मला खूप काळजी वाटू लागली. मी श्रावणीला म्हणालो, श्रावणी, मला वाटतं या महिन्यातही आपली काही बचत होऊ शकणार नाही. मला असं काळजीत असलेलं पाहून श्रावणीने चिंता व्यक्त केली आणि ती हसत म्हणाली, काळजी करू नका तुम्ही, सर्व काही ठीक होईल. परंतु मला तिचं बोलणं ऐकून धीर मिळाला नव्हता. मला माहीत होतं आमची परिस्थिती बिकट होती. अचानक श्रावणीला काहीतरी आठवलं. ती धावत घराच्या आत गेली. मी आश्चर्याने तिला पाहिले. ती परत येताना हातात एक पांढऱ्या रंगाचा कागद घेऊन आली. तिने तो कागद माझ्यासमोर आणून ठेवला. मी तो कागद पाहून शॉक झालो होतो. हे वीज बिल होतं. आलेलं वीज बिल पाहून मी थक्क झालो होतो. मी रागात श्रावणीला म्हणालो, हे काय आहे? वीज बिल एवढं कसं काय आलं? तू घरात एवढा विजेचा उपयोग कशासाठी करतेस? श्रावणीने तिची नजर खाली केली आणि हळू आवाजात ती म्हणाली, तुम्हाला माहीत आहे मुलांना टी व्ही पाहायला किती आवडतं. दिवसभर मुलं घरातच असतात. ते मला टी व्ही चालू करण्यासाठी हट्ट करतात. त्यामुळे मला त्यांना टी व्ही लावून द्यावा लागतो. कपडे धुण्यासाठी 1-2 वेळा मशीनही मी लावते. तुम्हाला माहीतच आहे थंडीच्या दिवसात कपडे किती हेवी असतात. हाताने धुवायला खूप जड जातात. श्रावणीचं बोलणं ऐकून माझी सहनक्षमता संपली होती. मी म्हणालो, तू मुलांना टी व्हीपासून दूर ठेवायला हवं. त्यांचं लक्ष जास्त करून अभ्यासात असायला हवं. मी तुला सांगितलं होतं, वॉशिंग मशीन महिन्यातून 2 वेळा चालू करत जा. तुला माहीत आहे ना, त्यामुळे वीज बिल किती जास्त येतं. माझ्या एका महिन्याची सॅलरीपेक्षा जास्त वीज बिल आलेलं आहे. तुला माहीत नाही का आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत? श्रावणी म्हणाली, यात माझी काय चूक आहे? टी व्ही पाहण्यासाठी मुलं हट्ट करतात. थंडीच्या दिवसात मी हाताने कपडे धुतले तर मी आजारी पडेल. मी म्हणालो, मी आता हे बिल भरण्यासाठी लोकांकडून उधार पैसे घेऊ का? मी रागात म्हणालो, श्रावणी, आता जास्त फालतू लाईटचा वापर करायचा नाही. खबरदार, जर तू यापुढे मुलांना टी व्ही लावून दिलास किंवा वॉशिंग मशीनचा वापर केलास तर घरातील लाईट पण एकदाच चालू करत जा. मोटर पण दिवसातून एकदाच लावत जा. माझं बोलणं ऐकून श्रावणीचे डोळे भरून आले, पण ती सर्व काही गप्प ऐकत होती. श्रावणी म्हणाली, तुम्हीच सांगा, मी थंड पाण्याने कपडे कसे धुणार? थंडीमुळे टाकीतील पाणी पण खूप थंड होतं. त्यात हाताने कपडे धुतले तर माझा जीव जायचा बाकी राहील. हे सर्व तुम्ही मला शांततेत सुद्धा सांगू शकता. एवढं ओरडण्याची काय गरज आहे? मी रागात म्हणालो, संपूर्ण महिनाभराची कमाई लाईट बिल भरण्यात जात असेल तर मी आरामात कसं बोलू सांग? श्रावणी, तुला समजून घ्यावं लागेल आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत. फालतू खर्च करणे थांबव, नाहीतर काय? श्रावणी पहिल्यांदा माझं बोलणं मध्येच थांबवत मला म्हणाली, तुम्हाला नेहमी तुमच्या अडचणी दिसतात. माझ्या अडचणी तुम्हाला कधीच दिसत नाहीत. हे घर मी सांभाळते, मुलांची काळजी घेते, त्यांच्या खाण्यापिण्याचं पाहते. हे सर्व काही मीच करते. तरीही तुम्ही म्हणत आहात मी घर खर्च विचार करून केला पाहिजे. मी म्हणालो, हो, मी तुला तेच सांगत आहे. मी माझ्या मुलांकडे पाहत श्रावणीला उत्तर दिलं. मी म्हणालो, माझ्याकडे खूप कमी पैसे आहेत. या कमी पैशात तुला घरातील घर खर्च सांभाळावा लागेल. विजेचा वापरही खूप काटकसरीने करावा लागेल. अजून मला घराचं भाडं, मुलांच्या शाळेची फीस, ट्युशनची फीस भरायची आहे. यानंतर एवढं लाईट बिल आले नाही पाहिजे. शंकर आणि श्रावणी दोघेही त्यांच्या बोलण्यावर ठाम होते. मला माहीत होतं परिस्थिती वाईट आहे, पण श्रावणी तिच्या जागेवर योग्य होती.
पण त्यावेळी मी रागात आणि काळजीमुळे फक्त एक गोष्ट श्रावणीला समजून सांगितली, घर खर्च जरा कमी कर. मी लहानपणापासून गरिबी पाहिली होती. अशी गरीब परिस्थिती, ज्या गरीब परिस्थितीने स्वाभिमानाने जगणे मला शिकवले होते. मला आजही आठवतं, जेव्हा सकाळी मी माझ्या आईवडिलांसोबत बाजारात जात होतो, ते त्यांच्या उत्पन्नानुसार घर खर्च चालवण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्या चेहऱ्यावर एक एक वेळा अशी असह्यता पाहायचो, माझं मन रक्ताचे अश्रू रडायचं. पण ते मला धीर देत होते. एक ना एक दिवस आपले दिवस नक्कीच बदलतील. पण आमची परिस्थिती कधीच बदलली नाही. एके दिवशी शाळेतून आल्यानंतर मी माझ्या आईला म्हणालो, आई, आज जेवायला काय बनवलंस? तेव्हा आई प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बेटा, आज फक्त डाळीचं वरण केलं आहे. घरात फक्त एवढंच शिल्लक होतं. पण मी खूप टेस्टी वरण केलं आहे बेटा. तू खाऊन तर बघ, तुला नक्कीच आवडेल. मी आईजवळ हट्ट केला, आई, मला वरणासोबत भात पण खायचा आहे. आईने अडखळत मला उत्तर दिलं, बेटा, आज मी भात बनवलेला नाही. पण मी तुला वचन देते, तुझ्यासाठी मी उद्या भात नक्कीच बनवेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शाळेतून घरी पोहोचलो, तेव्हा आई चुलीजवळ बसली होती आणि ती सतत तिच्या डोक्यावर हात ठेवत होती. मी आश्चर्याने आईकडे पाहिलं आणि तिला विचारलं, आई, तुला काय झालं आहे? तू बरी आहेस ना? आई काळजीत म्हणाली, हो बेटा, मी बरी आहे. मी म्हणालो, आई, आज तू भात करते असं मला प्रॉमिस केलं होतंस. भात बनवला आहेस की नाही? तेव्हा आईने हसत मला उत्तर दिलं, हो बेटा, मी माझं दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. जाऊन बघ, मी पोटभर भात वरण खाल्लं. पुढच्या काही दिवसात आईची तब्येत जास्तच बिघडू लागली. ती नेहमी कामं करत असताना थांबू लागली आणि मध्येच डोक्याला धरून ती बसत होती. काही दिवसांनी आईची तब्येत जास्तच बिघडत गेली होती. तेव्हा वडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेण्याचा विचार केला. आईने माझ्या वडिलांना सांगितलं होतं, हॉस्पिटलमध्ये जाण्याची काही गरज नाही, नॉर्मल मला डोकेदुखी आहे. पण वडिलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आम्हा सर्वांना तुझी गरज आहे. मी रिस्क घेऊ शकत नाही. तुझ्यावर उपचार होतील. वडिलांचं बोलणं ऐकून आई शांत झाली आणि आम्हा सर्वांसोबत आई डॉक्टरांकडे येण्यासाठी तयार झाली. डॉक्टरांनी आईचे चेकअप केले आणि काही टेस्ट करण्यासाठी लिहून दिल्या. डॉक्टरांनी सांगितलं, रिपोर्ट पाहिल्यानंतरच पुढचे उपचार आपण करू शकतो. काही दिवसानंतर जेव्हा आईचा रिपोर्ट आला, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या पत्नीला कॅन्सरची लक्षणं आढळून आले आहेत. आता फक्त सुरुवातच आहे, पण त्यांना तात्काळ उपचाराची खूप गरज आहे. ही गोष्ट ऐकून वडिलांचा चेहराच उतरला होता. ते खूप काळजीत पडले होते. ते म्हणाले, डॉक्टर, माझ्या पत्नीवर उपचार झाल्यानंतर तिचा कॅन्सर बरा होण्याची शक्यता आहे का? डॉक्टरांनी आरामात उत्तर दिले, बरं होण्याची शक्यता असते, परंतु तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यावर उपचार सुरू करा. वडिलांनी सांगितले, आम्ही पूर्ण प्रयत्न करू. पण आतून माझे वडील पूर्णपणे तुटून गेले होते. घरी गेल्यानंतर माझे वडील आईसोबत बोलले. तेव्हा आई त्यांना म्हणाली, माझ्या नशिबात हेच लिहिलं असेल तर मी हे एक्सेप्ट करते. वडिलांनी आईला सांगितलं, तुझ्यावर उपचार तर करावेच लागतील. तेव्हा आई म्हणाली, पैसे कुठून येणार आहेत उपचारासाठी? हे घर कसं चालणार? तेव्हा वडिलांनी उत्तर दिलं, तू त्याची काळजी करू नको, मी सर्व काही सांभाळून घेईल. आई वडिलांचं बोलणं ऐकून शांत झाली होती, पण तिच्या डोळ्यात एक भीती दिसू लागली. आई आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. आईवर आता उपचार चालू झाले होते. वडील दिवसरात्र मेहनत करत होते. मी नेहमी रात्री आईजवळ बसून आईला म्हणत होतो, आई, तू बरी होशील. तर आई हसत माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत होती, हो बेटा, मी बरी होईल. आईच्या हसण्यामागे दुःख लपलेलं मला जाणवत होतं. आईवर उपचार सुरू झाले होते आणि आम्ही सर्वजण हीच अपेक्षा लावून बसलो होतो, आई बरी होईल. पण आमची ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. एके दिवशी रात्री आई कायमचं आम्हाला सोडून निघून गेली. मी खोलीत एका कोपऱ्यात बसून रडत होतो. तेव्हा माझी बहीण मला येऊन म्हणाली, शंकर, आता आपण काय करणार आहोत? माझ्या बहिणीच्या आवाजात एक विचित्र भीती दिसत होती, पण मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला होता. मी म्हणालो, बाबा आहेत ना, ते आपली खूप काळजी घेतील. माझे वडील स्वतः आम्हा सर्वांसाठी आई गेल्यापासून स्वयंपाक बनवत होते. त्यानंतर ते कामावर निघून जायचे. जेव्हा आम्ही शाळेतून परत यायचो, तेव्हा बराच वेळ उपाशी असायचो. माझे वडील घरी परत येण्याची आम्ही वाट पाहायचो. एके दिवशी बाबा कामावरून परत आलेच नाही. वडिलांसोबत ते काम करायचे तिथे एक भयंकर अपघात झाला होता. त्या दिवशी आम्ही अनाथ झालो.
मी माझ्या मोठ्या भावाकडे पाहिलं होतं. तो रडत म्हणत होता, शंकर, आता आपण कोणाकडे पाहून जगणार आहोत? माझ्या बहिणीचं लग्न आमच्या नातेवाईकांनी कमी वयातच केलं होतं. आता घरात आम्ही दोघं भाऊ होतो. माझ्या मोठ्या भावाने मला आश्वासन दिलं आणि तो मला म्हणाला, मी नोकरी करण्यासाठी दिल्ली शहरात जात आहे. मी डोकं खाली करून म्हणालो, ठीक आहे दादा. पण माझ्या मनात एक विचित्र भीती बसली होती. दादा गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. दिवसरात्र मी बाबांसोबत झालेल्या अपघाताबद्दल विचार करायचो. मी जर काम केलं तर माझ्यासोबत पण असंच होईल का? याच भीतीमुळे मी माझ्या शिक्षणाकडे लक्ष दिले, जेणेकरून मी शिक्षण शिकून नोकरी करू शकेल. माझे वडील कामगार होते. ते एका फॅक्टरीमध्ये काम करत होते. तिथे काम करत असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाला होता. मी विचार करत होतो, मी पण वडिलांसारखा कोणत्या तरी मशीनखाली दबून मरणार की काय? श्रावणी आमच्याच वस्तीत राहत होती. ती चांगल्या कुटुंबातील होती. आम्ही दोघं लहानपणापासून एकमेकांना पाहत आलो होतो, पण आम्ही एकमेकांशी कधीच बोललो नाही. एके दिवशी बस स्टॉपवर मला ओरडण्याचा आवाज ऐकायला आला. आवाज ऐकताच मी मागे वळून पाहिले असता 2 मुलं श्रावणीसमोर उभे होते. त्यातील एका मुलाने श्रावणीचा हात घट्ट पकडला होता. श्रावणी ओरडत म्हणत होती, माझा हात सोड, सोड माझा हात. काय करत आहात तुम्ही? मी मोठ्या आवाजात म्हणालो होतो. तेव्हा ते मुलं हसू लागले. ते म्हणाले, तुला काय करायचे? तू इथून निघून जा, नाहीतर तुला आमचा मार खावा लागेल. मी रागात त्या मुलांना म्हणालो, जर तुम्ही या मुलीला आत्ता नाही सोडलं तर मी तुम्हा दोघांची अशी अवस्था करेल ज्यामुळे तुम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये दाखल व्हाल. त्यांनी माझ्या आवाजातील राग पाहिला होता. ते दोघं अडखळत मला म्हणाले, ठीक आहे, आम्ही जात आहोत. श्रावणीने माझ्याकडे पाहिले आणि ती म्हणाली, थँक्यू शंकर, तू या गुंडांपासून मला वाचवलंस. मी म्हणालो, श्रावणी, हे माझं कर्तव्य होतं. तू बरी आहेस ना? तिने सांगितलं हो, परंतु ती खूप घाबरली होती. मी श्रावणीच्या हातात तिची बॅग दिली, जी जमिनीवर पडली होती. मी श्रावणीला म्हणालो, चल, मी तुला तुझ्या घरी सोडतो. ती म्हणाली, तुम्ही का त्रास करून घेत आहात? मी स्वतः घरी जाईल. मी म्हणालो, श्रावणी, ही जागा तुझ्यासाठी आता सुरक्षित नाही. मी तुला असंच एकटीला जाऊ देऊ शकत नाही. श्रावणी काहीच म्हणाली नाही आणि ती शांत माझ्या बाईकवर बसली. रस्त्याने ती शांतच बसली होती, पण ती सारखं सारखं माझ्याकडे पाहू लागली, जसं काही तिला माझ्याशी बोलायचं होतं. पण तिच्या तोंडून काही शब्दच निघत नव्हते. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा दरवाजाबाहेर थांबून ती म्हणाली, शंकर, तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही नसता तर माहीत नाही माझ्यासोबत त्या दिवशी काय झालं असतं. मी हसत म्हणालो, श्रावणी, जर तुला कधी माझी मदत हवी असेल तर तू मला सांगू शकतेस. तिने स्मित हास्य करत उत्तर दिले, ओके, थँक्यू. एवढं बोलून ती तिच्या घराच्या आत निघून गेली. काही दिवसानंतर मी आमच्या वस्तीतील दुकानाबाहेर उभा होतो. तेव्हा तिथे श्रावणी आली. तिने मला पाहिले आणि म्हणाली, कसे आहात तुम्ही? मी म्हणालो, मी बरं आहे. तुम्ही कसे आहात? तेव्हा ती हसली आणि म्हणाली, मी पण बरी आहे. त्या दिवशी तुम्ही केलेल्या मदतीला मी कधीही विसरू शकणार नाही. त्या दिवसानंतर आमचं भेटणं सतत होत होतं, कधी रस्त्यात तर कधी दुकानात. आम्ही दोघं एकमेकांबद्दल माहिती पण करून घेत होतो. एके दिवशी श्रावणी मला म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही खूप वेगळे आहात. मी म्हणालो, वेगळा म्हणजे? श्रावणी म्हणाली, तुमच्यात सहानुभूती आहे, जी आजकाल कुणामध्ये सहसा पाहायला मिळत नाही. मी हसत म्हणालो, श्रावणी, हे तुझ्या दृष्टीचं चांगुलपणा आहे. ती सिरियस होऊन म्हणाली, शंकर, मी खरं बोलत आहे. कदाचित याच गोष्टीमुळे मी तुमच्याजवळ खेचले जाते. त्या दिवशीपासून मला जाणवले, श्रावणीला फक्त माझ्याशी बोलणेच आवडत नाही, तर तिला माझी काळजी घ्यायलाही आवडत आहे. एके दिवशी श्रावणी माझ्या जवळ येऊन मला म्हणाली, शंकर, आता तुमचा भाऊ पण दिल्लीला निघून गेला आहे आणि तुमच्या बहिणीचं पण लग्न झालं आहे. आता तर तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात. तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल काय विचार केला आहे? मी तिला म्हणालो, श्रावणी, जेव्हा पण मी आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करतो तेव्हा माहीत नाही काय होतं, माझ्यात हिंमतच उरत नाही. लहानपणी झालेल्या गोष्टींमुळे मी खूप कमकुवत झालो आहे. श्रावणी मला म्हणाली, पण मला असे वाटत नाही. मला वाटते तुम्ही खूप स्ट्रॉंग व्यक्ती आहात. ज्या प्रकारे तुम्ही एकटे असूनही तुमचं वागणं व्यवस्थित आहे. मला वाटतं तुमच्या एवढा धीर कोणामध्येच असू शकत नाही. मी चकित होऊन तिला म्हणालो, तुला वाटतं का मी खरंच स्ट्रॉंग आहे? ती म्हणाली, हो, कारण मी तुम्हाला नेहमीच अशा व्यक्तीच्या रूपात पाहिलं आहे, जो प्रत्येक संकटांना सामोरं जातो. श्रावणीचं बोलणं ऐकून माझ्या मनाला एक वेगळीच शांतता मिळाली होती. पण
याचसोबत मला एक गोष्ट जाणवली. श्रावणीचं बोलणं मला धीर देण्यासाठीच नाही, तर ती माझ्याबद्दल काहीतरी वेगळाच विचार करते. कदाचित याच गोष्टीमुळे मी आयुष्यात पुढे जाण्याची मनातून तयारी केली होती. आम्ही दोघं शांत एकमेकांना पाहत होतो. तेव्हा श्रावणी तिचं मौन तोडत म्हणाली, शंकर, माझं तुमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे मला वाटतं तुम्ही एक यशस्वी व्यक्ती व्हावं, ज्यामुळे मी माझ्या घरच्यांसमोर स्वाभिमानाने तुमच्याबद्दल बोलू शकेल. मी थोडा वेळ शांत बसलो. नंतर म्हणालो, तू बरोबर बोलत आहेस, पण मी स्वतःमध्ये तो विश्वास निर्माण करू शकत नाही. श्रावणी म्हणाली, शंकर, वेळेनुसार सर्व काही बदलेल. तुम्हाला एक पाऊल पुढे टाकावं लागेल. मी म्हणालो, ठीक आहे, मी प्रयत्न करेल. पण माझ्या मनात एक शंका होती. श्रावणीचा हा विश्वास आणि प्रेम कदाचित माझ्यासाठी एक नवीन आशेचा किरण असू शकतं. याच विचाराने मला पुढे जाण्याची हिंमत मिळाली. श्रावणी तिच्या कुटुंबियांसोबत बोलली. तिने त्यांना सांगितलं की ती मला पसंत करते, तिला माझ्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला असे सांगून नकार दिला, श्रावणी, त्या मुलाजवळ ना चांगली नोकरी आहे, ना त्याचं पुढे काही चांगलं फ्युचर आहे. एवढंच नाही, त्याला राहायला स्वतःचं घर पण नाही. तू त्याच्यासोबत नाही राहू शकणार. श्रावणीने तिच्या घरच्यांना समजावून सांगितले, शंकर एक मेहनती मुलगा आहे. तिने त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून तिच्या घरच्यांना समजावून सांगितलं होतं. श्रावणीच्या घरच्यांचं म्हणणं होतं, तो मुलगा तुझं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. पण श्रावणीचं म्हणणं होतं, ती लग्न करेल तर फक्त शंकरसोबतच करेल. कारण श्रावणीच्या जीवनाचं एकच ध्येय होतं, शंकरसोबत लग्न करणं आणि त्याच्यासोबत राहणं. तोच तिच्या आयुष्यात तिच्या मागे भक्कम उभा राहील. पण श्रावणीच्या घरच्यांनी सांगितलं, जर तुला आमच्या प्रतिष्ठेची काळजी असेल तर यानंतर तुझ्या तोंडात त्या मुलाचं नावही आणू नकोस. जर तरीही तुला तुझंच म्हणणं खरं करायचं असेल तर तुला वाटेल ते करू शकतेस. पण तुला कधी दुःख झालं तर तू आमच्याकडे परत येऊ नकोस. श्रावणीने तिच्या वडिलांना आश्वासन दिलं होतं, बाबा, मी तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. तुम्ही बघा, मी शंकरसोबत खूप आनंदात राहील. तुम्हा सर्वांना माझा अभिमान वाटेल. श्रावणीसोबत आता माझे लग्न झाले होते. ती माझ्या आयुष्यात एक नवीन आशेचा किरण घेऊन आली होती. लग्नानंतर मी श्रावणीला म्हणालो, तुझ्या येण्याने मला माझ्या आयुष्याचं ध्येय दिसत आहे. श्रावणी माझ्या आनंदात आनंद मानत होती. तिचं पण म्हणणं होतं, तिचं आयुष्य खूप सुंदर झालं आहे. या लग्नासाठी श्रावणीने तिच्या आईवडिलांची नाराजगी पत्करली होती. तिचं म्हणणं होतं, तुम्ही माझं स्वप्न आहात. तुमचं प्रेम माझी सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आम्हाला पहिला मुलगा झाला तेव्हा मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नव्हतो. श्रावणीच्या वडिलांचं वागणं पाहून मला जाणवलं, माझ्यासाठी त्यांच्या मनात जागा निर्माण झाली आहे. तिची आई आणि बहीण पण माझ्यासोबत खूप आनंदी होत्या. त्या लोकांनी आमच्या घरी येणे जाणे सुरू ठेवले. ते माझ्या पत्नीची आणि माझ्या मुलाची खूप काळजी घेत होते. मी पण आता माझ्या सासरी जात होतो. अशा प्रकारे आमच्या आयुष्यात आनंद आला होता. माझ्या मुलाच्या येण्याने सर्वजण आनंदी होते. सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. माझ्या सासरवाडीत माझ्या मुलाच्या येण्याच्या आनंदात एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. माझ्या सासऱ्यांनी आवर्जून तो कार्यक्रम माझ्या मुलासाठी आयोजित केला होता. दिवस असेच निघून गेले. आता मला 3 मुलं झाले होते. माझ्या आयुष्याचं ध्येय माझ्या मुलांना आणि माझ्या पत्नीला चांगलं आयुष्य देणं हेच होतं. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे मी पूर्णपणे खचून गेलो होतो. ज्या नोकरीमुळे मी आणि माझी पत्नी अगोदर आनंदात आयुष्य जगत होतो, आता त्याच नोकरीच्या पगारात आमचा घर खर्च पूर्ण होत नव्हता. आमचे मुलं आता मोठे झाले होते. ते शाळेत जाऊ लागले. मुलांच्या शाळेची फीस, कधी काही हॉस्पिटल तर कधी काही अडचणी समोर येत होत्या. श्रावणीने प्रत्येक वेळी माझी साथ दिली होती. पण मागच्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे वीज बिल जास्त येत होतं. यावेळी तर हद्दच झाली होती. मला मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त तर वीज बिलच आलं होतं. मला चांगल्या प्रकारे माहीत होतं, माझी पत्नी खूप जास्त प्रमाणात विजेचा वापर करत आहे. पण थंडीचे दिवस होते. मुलांना स्वच्छ युनिफॉर्मची गरज होती. घरातले राशन भरू का लाईट बिल भरू याच विचारात मी श्रावणीवर रागवलो होतो. माझी पत्नी शांत बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर असहाय्यता स्पष्ट दिसत होती. तिने हळू स्वरात सांगितले, मी घर खर्च खूप जपून करते. मी व्यर्थ पैसेही खर्च करत नाही. पण मी मुलांच्या गरजा कसं इग्नोर करू शकते? माझ्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले होते. मी शांत झालो होतो, पण आतून पूर्णपणे खचून गेलो होतो. मला स्वतःचा खूप राग येत होता आणि माझ्या परिस्थितीचा पण खूप राग येत होता. मी तिथेच बसून विचार करत होतो, शेवटी किती दिवस अशा अडचणी येत राहतील. मनात नसतानाही मी माझी सर्व पगार
वीज बिल भरण्यात घालवली होती. घरातील सामानाची लिस्ट माझ्या खिशात पडलेली होती. मी थकून घरी परतलो. माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर तोच आनंद मला दिसत होता, जो आनंद नेहमी असायचा. तिचा चेहरा पाहणे मला थकवा घालवायला पुरेसे होते. ती म्हणाली, तुम्हाला आज घरी यायला खूप उशीर झाला आहे. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. मी म्हणालो, मी आज खूप टेन्शनमध्ये आहे. तुला मी काय सांगू? माझं बोलणं ऐकून श्रावणीने माझ्याकडे चकित होऊन पाहिलं. ती म्हणाली, काय झालं आहे? सर्व काही ठीक आहे ना? मी म्हणालो, ठीक कसं होईल? ही दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि आयुष्यातील संकट काही संपत नाही. श्रावणी म्हणाली, व्यवस्थित सांगा, काय झालं आहे? तेव्हा मी तिला सांगितलं, आज मी पूर्ण वीज बिल भरून आलो आहे. माझी संपूर्ण पगार वीज बिल भरण्यातच खर्च झाली. माझी पत्नी माझं बोलणं ऐकून थक्क झाली. ती म्हणाली, असं कसं काय होऊ शकतं? आता संपूर्ण महिन्याचा खर्च कसा होईल? माझ्याकडे तिला देण्यासाठी काहीच उत्तर नव्हतं. परंतु नेहमीप्रमाणे ती मला हिंमत देत म्हणाली, शंकर, तुम्ही जास्त काळजी करू नका. मागच्या महिन्यातील राशन थोडंसं शिल्लक आहे. 20-22 दिवस अशा प्रकारे निघून जातील. त्यानंतर आपण उदार सामान विकत घेऊ शकतो. श्रावणीने माझा हात धरून मला धीर देत सांगितले होते, तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला किती त्रास देत आहेत, पण तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? मी म्हणालो, मला तुझ्यावर तर विश्वास आहे, पण परिस्थिती आपली साथ देत नाही. श्रावणी म्हणाली, शंकर, तुम्हाला आठवतं का, जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं, पण आपण दोघांनी सर्व काही सांभाळून घेतलं. आज पण आपण दोघं सोबत आहोत. तुम्हाला कोणते संकट एकट्याला झेलावे लागणार नाही. मी माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिलं होतं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती, जसं ती माझ्या आयुष्यात सर्व काही सुरळीत करेल. त्यानंतर माझी पत्नी माझ्यासाठी चहा बनवून घेऊन आली. चहा पिल्यानंतर मी सोफ्यावर झोपलो आणि विचार करू लागलो, माझ्या नशिबाने माझ्यासोबत किती खेळ खेळले होते. आई वडील, बहीण भाऊ सर्व काही माझ्याकडून हिसकावून घेतलं होतं, पण या सर्वांची भरपाई श्रावणीकडे पाहून पूर्ण होत होती. ती माझी सर्वात मोठी ताकद होती. माझ्या पत्नीजवळ सर्व प्रॉब्लेम्सचं सोल्युशन नेहमी असायचं. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिलं, माझी पत्नी माझ्या शेजारी बसून माझ्यासोबत बोलत होती. तिने मला परत धीर दिला आणि म्हणाली, सर्व काही ठीक होईल. मी म्हणालो, अडचणी संपायचं नावच घेत नाहीत. माझी पत्नी म्हणाली, आयुष्यात अडचणी येत जात राहतात. तुम्ही बघा, आपण दोघं मिळून सर्व काही ठीक करू. मी माझ्या पत्नीकडे पाहिलं. ती माझ्या आयुष्यातील अडचणी संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती. मुलांची काळजी, घरातील काम, माझ्या गरजा सर्व काही ती व्यवस्थित सांभाळत होती. त्यात ती माझ्या अडचणींचं सोल्युशन पण शोधून काढत होती. त्या दिवशी माझ्या पत्नीच्या शब्दांनी मला एवढा धीर दिला होता, ज्यामुळे मी सर्व काही विसरलो होतो. सकाळच्या वेळी माझ्या पत्नीला खूप कामं असायची. मुलांना तयार करणं, त्यांच्यासाठी टिफिन बनवणं, माझ्यासाठी टिफिन बनवणं, माझ्यासाठी नाश्ता तयार करणं. एवढेच नाही, घरातील स्वच्छता. ती एखाद्या रोबोटप्रमाणे घरातील सर्व कामं करत होती. मी माझ्या पत्नीला समजावलं होतं, तू तुझ्या तब्येतीची पण काळजी घेत जा. हे सांगून मी माझ्या ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघत होतो. तेव्हा माझ्या पत्नीने मला दरवाजातच थांबवले. ती म्हणाली, शंकर, आज मला माझ्या आईच्या घरी सोडा. मी तिथे थोडंफार काम करून येते. मी विचार करत आहे, वीज बिलासोबत गॅस सिलेंडर पण खूप लागत आहे. मी काल गोबी खरेदी केली होती. मी तिकडूनच स्वयंपाक करून घेऊन येईल. मला कपडे पण धुवायचे आहेत. या महिन्यात असं पण खूप विचार करून वीज वापर करावा लागेल. मी आईच्या वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवून आणेल आणि कपड्यांना प्रेस पण तिथेच करेल. मी थक्क होऊन म्हणालो, तुला काय गरज आहे तुझ्या माहेरी जाण्याची? तेव्हा श्रावणी म्हणाली, हे सर्व काम कसं होणार? मला कपडे हाताने धुवावे लागतील. त्यात खूप जास्त वेळ जाईल आणि थंडीचे दिवस आहेत. सूर्य पण निघत नाही. वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकून निघतात. कपडे सुकणारही नाहीत आणि त्यांना प्रेस पण करता येणार नाही इथे. त्यामुळेच म्हणत आहे, मी तिकडे जाऊन काम करून घेऊन येते. वीज बिल पण खूप येत आहे. जर मी जास्त वीज वापरली तर तुमची सर्व महिन्याची पगार त्यातच खर्च होईल. मी काळजीत म्हणालो, ते सर्व ठीक आहे, पण तुझ्या घरचे आपल्याबद्दल काय विचार करतील? श्रावणी म्हणाली, ते माझ्या कुटुंबातील लोक आहेत. त्यांना माझ्या परिस्थितीबद्दल चांगलंच माहीत आहे. ते कधी मला चुकीचं समजणार नाही. मी स्मित हास्य करत म्हणालो, ठीक आहे, चल, मी तुला जाताना तुझ्या आईच्या घरी सोडतो. मुलांना मला शाळेत सोडायचं आहे. मी अगोदर श्रावणीला तिच्या आईच्या घरी सोडलं.
त्यानंतर मुलांना शाळेत सोडायला निघून गेलो होतो. मी श्रावणीला म्हणालो होतो, घरी जाताना मी तुला घ्यायला नक्की येईल. ऑफिसला जाताना मी रस्त्याने विचार करत होतो, माझं आयुष्य किती विचित्र झालं आहे. कधी महागाई, तर कधी वीज बिल, तर कधी गरजाच पूर्ण होत नाहीत. पण माझ्या पत्नीचं पाठबळ मला नेहमीच असायचं. ती आयुष्यातील प्रत्येक अडचणीला तिच्या हसतमुख चेहऱ्याने हलकं करत होती. दिवसभर ऑफिसमध्ये मी काम करत असताना माझ्या मनात श्रावणीबद्दल विचार आला. ऑफिसचे काम संपताच मी सरळ श्रावणीच्या घरी गेलो. तिथे ती मुलांसोबत माझीच वाट पाहत होती. ती माझ्याकडे पाहून हसत मला म्हणाली, आज तुमचा दिवस कसा गेला? मी म्हणालो, खूप चांगला गेला. तुझे हसणे पाहून तर माझा दिवसभराचा थकवा पण आता निघून गेला आहे. माझ्या पत्नीने लगेचच गरम गरम जेवणाचे ताट माझ्यासमोर ठेवले. ती मला म्हणाली, आज मी घरूनच जेवण बनवून आणलं आहे. तुम्हाला घरी आल्यानंतर भूक लागते ना? तुमच्या आवडीची पावभाजी आज बनवली आहे. पावभाजी माझे मुलं पण खूप आवडीनं खात होते. त्या दिवसानंतर नेहमीच श्रावणी सर्व घरकाम तिच्या आईच्या घरी जाऊनच पूर्ण करत होती. सोबतच स्वयंपाक पण तिथूनच बनवून घेऊन यायची. जाताना ती भाजी खरेदी करून घेऊन जायची. सोबतच घरातील कपडे पण घेऊन जायची. कपडे धुतल्यानंतर तिथेच प्रेस पण करून घेऊन येत होती. आंघोळसुद्धा ती तिथेच करत होती, कारण थंडीचे दिवस होते. तिच्या माहेरी गिझर लावलेले होते. मुलांना पण ती तिच्या आईच्या घरीच आंघोळ घालत होती. हे सर्व करणे आता तिचे दररोजचेच रुटीन झाले होते. मला हे सर्व चांगले वाटत होते, कारण या महिन्यात मी घरात राशनही भरले नव्हते. या निमित्ताने घरातील घर खर्च कमी झाला होता. मी ऑफिसमधून येताना श्रावणीला घरी घेऊन येत होतो. एके दिवशी मी श्रावणीला तिच्या माहेरी घेण्यासाठी गेलो. तेव्हा दुरून मला एक तरुण मुलगा त्यांच्या घरातून निघताना दिसला. त्याचा चेहरा मला व्यवस्थित तर दिसला नव्हता, पण मला एवढं मात्र नक्कीच समजलं, तो त्यांचा नातेवाईक नव्हता. कारण श्रावणीचे सर्व नातेवाईक इथे राहत नव्हते. मी सर्वांना ओळखत होतो. माझ्या मनात आता संशयाने जागा घेतली. माझ्या मनात संशय निर्माण झाला. तीच गोष्ट सतत माझ्या मनात घुमत होती. माझ्या पत्नीचं माहेरात असणं आणि एक तरुण मुलाचं त्या घरातून बाहेर पडणं, या विचाराने मी खूप अस्वस्थ झालो होतो. पण मी माझ्या पत्नीवर संशय करण्याचा विचारही करू शकत नव्हतो, कारण श्रावणीने प्रत्येक परिस्थितीत मला साथ दिली होती. माझ्या दुःखात सुखात ती माझ्यासोबत उभी होती. तिच्यावर संशय घेणं या विचाराने माझ्या मनाला खूप त्रास होत होता. पण श्रावणीचा पती असण्याच्या नात्याने या संशयाने मला शांतता नव्हती. मी आज नाश्ता करताना श्रावणीला म्हणालो, श्रावणी, आज तुला जे काही घरकाम करायचे आहे ते आज इथेच तू आपल्या घरातच कर. आज तुला तुझ्या माहेरी जाण्याची काही गरज नाही. श्रावणीने आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहिले. ती म्हणाली, शंकर, काय झालं आहे? सर्व काही ठीक आहे ना? तुम्ही मला तिकडे जाण्यासाठी कधीच नकार देत नाहीत. आज काय झालं आहे तुम्हाला? मी नजर खाली करून म्हणालो, काही नाही श्रावणी, आज माझं मन होत नाही तुला दररोज तिकडे सोडायचं. माझी पत्नी चहाचा कप टेबलावर ठेवत म्हणाली, शंकर, ही दररोजचीच गोष्ट नाही, फक्त 1 महिन्याची गोष्ट आहे. जेव्हा आपला घर खर्च सुरळीत चालू होईल तेव्हा आपल्या घरातील कामं मी इथेच करत जाईल. तेव्हा मी रागात म्हणालो, श्रावणी, मी तुला एकदा सांगितलं ना, आज तू कुठेही जाणार नाहीस. मला तुझे सतत तुझ्या माहेरी जाणे आवडत नाही. श्रावणीच्या चेहऱ्यावर मी पहिल्यांदा विचित्र एक्सप्रेशन्स पाहिले होते. ती म्हणाली, शंकर, यामुळे आपलं घर खर्च पण कमी होत आहे. मी ऐश करायला तिकडे जात नाही. आपल्या घराचा घर खर्च कमी करण्यासाठीच मी तिथे जात आहे. मुलं पण तिकडे थोडा वेळ खेळतात. आईसोबत माझं थोडा वेळ बोलणं पण होतं आणि माझ्या बहिणी पण मला थोडंफार कामात मदत करतात. तुम्ही माझ्यावर रागराग का करत आहात? तिने माझ्या शब्दांना नरम करण्याचा खूप प्रयत्न केला. मी म्हणालो, श्रावणी, प्रश्न रागाचा नाही, पण लोकांच्या बोलण्याचं काय सांगता येतं? लोक काय विचार करतील? श्रावणी म्हणाली, लोक काय म्हणतील हा विचार मी कधी करत नाही. मला फक्त एवढं माहीत आहे, मी तुमचा आणि आपल्या मुलांचं भविष्य सुधारण्याचा विचार करत आहे. जर तुम्हाला माझा हाच प्रयत्न करणं चुकीचं वाटत असेल तर मी काहीच करू शकत नाही. मी दीर्घ श्वास घेत म्हणालो, श्रावणी, असं काही नाही, पण माझं मन होत नाही तुला तिकडे सोडण्याचं. श्रावणी मला रागात म्हणाली, शंकर, तुमच्या मनात नाही मला आईकडे सोडण्याचं, त्यात मी काय करू शकते? मला जायचेच आहे, कारण मी इथे वेळ वाया घालू शकत नाही. तुम्ही नेहमी मला म्हणतात, वेळेची किंमत करत जा. जिथे काम करायला कमी वेळ लागेल तिथे आपल्याला काम करायला लाजलं नाही पाहिजे.
मी पाहिलं माझी पत्नी आज माहेरी जाण्यासाठी खूप माझ्यासोबत हट्ट करत होती आणि मी तिच्या हट्टापुढे आज हतबल झालो होतो. मी थकलेल्या स्वरात तिला म्हणालो, ठीक आहे श्रावणी, तू तुझ्या माहेरी जाऊ शकतेस, पण आज शेवटचंच तू तुझ्या माहेरी जाणार आहेस. माझ्या पत्नीने माझ्याकडे पाहिले आणि ती म्हणाली, शंकर, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मी काही चुकीचं केलं आहे का, ज्यामुळे तुम्ही माझ्यावर एवढा राग व्यक्त करत आहात? मी म्हणालो, श्रावणी, ही गोष्ट विश्वासाची नाही. मला नाही वाटत काही कारणाने आपलं नातं संपुष्टात यावं. श्रावणी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, तुम्हीच माझ्यासाठी सर्व काही आहात. मी असं कधीच काही करणार नाही ज्यामुळे तुमची मान शरमेने खाली झुकेल. त्यानंतर श्रावणी मुलांना तयार करू लागली. मी मनावर दगड ठेवून शांत होतो. श्रावणीच्या माहेरी जाताना रस्त्याने आमच्या दोघात काहीच संवाद झाला नव्हता. मी मनात विचार केला, श्रावणीला पण हे सर्व जाणवत असेल, पण ती एक शब्दही बोलली नाही. माहेरी जाताना ती म्हणाली, शंकर, रात्री ऑफिसवरून घरी परत जाताना मला घ्यायला नक्की या. मी काही न बोलता होमध्ये मान हलवली, पण सतत माझ्या मनात एकच विचार येत होता, तो अनोळखी मुलगा कोण होता आणि आज श्रावणीने पहिल्यांदा तिच्या माहेरी जाण्यासाठी एवढा हट्ट का केला होता? ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी दिवसभर हाच विचार करत होतो. कामातही माझे मन लागत नव्हते. सतत मी एकच विचार करत होतो, श्रावणीसोबत या विषयावर मी मोकळेपणाने बोलू शकेल का? का मी शांतच राहावं? या शांततेमुळे मी आतून पूर्णपणे तुटून गेलो होतो. त्या दिवशी ऑफिसमध्ये तब्येत बरी नाही असं सांगून मी सुट्टी घेऊन घरी परतलो होतो. वेळेवर काम करणे हीच माझी सवय होती, पण आज माझ्या मनाची स्थिती अशी झाली होती, चोर चोरी करण्याअगोदर घाबरतो अगदी तसं. माझ्या पत्नीवर संशय घेण्याचा मी कधीही विचार करू शकत नव्हतो, परंतु तो तरुण मुलगा जो त्यांच्या घरातून निघताना मला दिसला होता, त्यामुळे माझ्या मनात संशयाची ठिणगी पेटली होती. मी विचार केला, आज सत्य जाणून घेतलंच पाहिजे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तिथे काय होत आहे. जेव्हा मी माझ्या पत्नीच्या माहेरी जाण्यासाठी त्यांच्या गल्लीत गेलो, तेव्हा माझे हृदय धडधडत होते. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला, शंकर, काही होणार नाही, सर्व काही ठीक होईल. हे सर्व तुझ्या मनाचा भ्रम आहे. परंतु हे सर्व माझा विश्वास संपवण्यासाठी पुरेसं होतं. मी स्वतःला तिथेच थांबवलं. मी गेटपर्यंतही जाऊ शकलो नव्हतो. मला कोणाला पाहण्याची हिंमत पण नव्हती. मी दूर थांबून त्यांच्या घराकडे पाहत होतो. वेळ निघून जात होता. जाणाऱ्या वेळेसोबत माझे हृदय धडधडत होते. मला वाटत होतं मी सर्व काही सोडून परत जावं, पण नंतर मनात विचार आला, सत्य मला समजलं नाही, त्यामुळे हा संशय माझं आयुष्य बर्बाद करेल. वाट पाहत असताना माहीत नाही किती वेळ निघून गेला. नंतर तेच दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसलं. माझ्या सासरवाडीच्या घरातून एक तरुण मुलगा बाहेर पडला. हा तोच मुलगा होता ज्याला मी या अगोदरही पाहिलं होतं. त्याचे वागणे खूप विचित्र होते. असे वाटत होते तो नेहमीच इकडे येत जात असेल. मी तिथेच उभा राहिलो. माझ्या पायांमध्ये जीव नसल्यासारखं मला वाटत होतं. मनापासूनही मी पुढे जाऊ शकत नव्हतो. माझ्या मनात आले होते मी तिथूनच त्याला आवाज द्यावा आणि त्याला पकडून विचारावं, तू कोण आहेस आणि तू इथे काय करत आहेस? पण माझे शब्द माझ्या तोंडातच अडकले होते. मी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो. शंकर, तू किती मूर्ख माणूस आहेस. तू याबद्दल श्रावणीसोबत का बोलत नाहीस? पण माझं मन मला सांगत होतं, नाही शंकर, श्रावणी तुझी पत्नी आहे. तिच्यावर संशय घेणं खूप मोठं पाप आहे. हे सर्व तुझा संशय खोटा ठरला तर श्रावणीच्या मनाला किती वेदना पोहोचतील. त्यानंतर तू तिला काय उत्तर देणार आहेस? मी तिथूनच परत जाण्याचा विचार केला, पण जणू जमिनीनेच माझे पाय धरून ठेवले होते. पुढे जाणे माझ्यासाठी अशक्य झाले होते. प्रत्येक पावलासोबत माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता, तो तरुण मुलगा माझ्या पत्नीच्या ओळखीचा होता का? माझ्या पत्नीच्या बहिणी अजून खूप लहान होत्या. हे शक्यच नाही की त्यांना भेटायला कोणी आलं असेल. त्या बहिणींमध्ये सर्वात मोठी आणि सुंदर माझी पत्नी होती. त्यापेक्षा लहान तिला 2 बहिणी होत्या. एकीचे तर लग्न जमले होते, पण दुसरी अजून खूप लहान होती. पण माझ्या पत्नीने याबद्दल मला कधीच काही सांगितले नाही. ती काही लपवत होती का? पण श्रावणीसारखी मुलगी जी आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात माझी साथ देत होती, ती का माझ्यापासून कशाला काही लपवेल? मी माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या पत्नीसोबत या विषयावर बोलायला हवं, पण मी तिला हा प्रश्न कसा विचारू? तिला वाईट वाटलं तर? जर तिला वाईट वाटलं तर यामुळे आमच्या नात्यावर पण फरक पडेल. श्रावणीसारख्या मुलीला गमावणे माझ्यासाठी मृत्यूपेक्षा अवघड होतं.
श्रावणीसोबत घरी परत येताना माझ्या मनात तिच्याबद्दल तेच विचार घुमत होते. माझ्या मनात संशयाची ठिणगी पडली होती, पण मला काहीच समजत नव्हतं. मी मनात ठरवलं होतं, श्रावणीसमोर बोलण्याअगोदर मी या सर्व गोष्टी पडताळून पाहील. हा माझ्या मनाचा भ्रम तर नाही. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा नेहमीप्रमाणे माझ्या पत्नीने माझ्यासमोर हसत जेवणाचं ताट वाढलं. आमच्या मुलांना तर त्यांच्या आजोळी त्यांची मावशी जेवण भरवत होती. श्रावणीचं गोड बोलणं ऐकून माझ्या मनाला शांतता मिळाली होती, पण माझं लक्ष आज वेगळ्या ठिकाणी होतं. श्रावणी माझ्या चेहऱ्याला पाहून म्हणाली, तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्ही काळजीत वाटत आहात. ऑफिसमध्ये सर्व काही ठीक आहे ना? मी एका क्षणासाठी स्वतःला सांभाळलं आणि दीर्घश्वास घेत म्हणालो, हो, आज ऑफिसमध्ये जास्त काम होतं, त्यामुळे थोडंसं मला दमल्यासारखं वाटतंय. ती म्हणाली, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला जेवण वाढत आहे. मी शांतपणे तिचं म्हणणं ऐकलं, पण माझ्या मनात अजूनही प्रश्न निर्माण होत होते. जेवणाचं ताट टेबलावर वाढलेलं होतं. श्रावणी माझ्यासमोर बसून हसत होती. ती म्हणाली, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? तुम्ही विचारू शकता मला. काही लपवण्याची गरज नाही. मी श्रावणीकडे पाहिले असता तिचा चेहरा खूप निरागस दिसत होता. नेहमीप्रमाणे मी तिच्याकडे व्यवस्थित पाहिलं. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहून अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होतो, खरोखर ती माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करत आहे का? परंतु तिचा चेहरा पाहून मला काहीच समजत नव्हतं. ऑफिसमध्ये खरोखर आज खूप जास्त काम होतं. माझ्या मनात माझ्या पत्नीचं वागणं पाहून संशय निर्माण झाला होता. या संशयाच्या ओझ्यामुळे मी काहीच काम मन लावून करू शकत नव्हतो. श्रावणीचं माहेरी जाण्याचा हट्ट सतत माझ्या मनात संशय निर्माण करत होता. याच विचारात मी आता ठरवलं, आज ऑफिसमधून घरी लवकर सुट्टी करून येईल आणि माझ्या पत्नीसोबत या विषयावर नक्की बोलेल. पण बॉसच्या कॅबिनमध्ये जाताच त्यांचा चेहरा बघून मला समजलं होतं, आज ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेणं सोपं काम नाही. मी बॉसजवळ जाऊन म्हणालो, सर, आज माझी तब्येत बरी नाही. मी आज घरी लवकर जाऊ शकतो का? बॉस माझ्याकडे न पाहता फाईलवर सिग्नेचर करत म्हणाले, यात काय नवीन गोष्ट आहे? प्रत्येक 2-3 दिवसानंतर तुझी तब्येत बरी नसते आणि तुला सुट्टी हवी असते. तुझा परफॉर्मन्स अगोदरच खूप खराब आहे. तुला या गोष्टीची जाणीव पण नाही. मी अडखळत म्हणालो, आज खरोखर माझी तब्येत मला बरी वाटत नाही. प्लीज आज तुम्ही मला घरी जाण्याची परमिशन द्या. तेव्हा बॉस म्हणाले, तुला अंदाज आहे का शंकर, तू या महिन्यात किती सुट्ट्या घेतल्या आहेस? तुझ्या टीममधले लोक तुझ्याबद्दल म्हणतात, तुझ्या गैरहजेरीमध्ये मी त्यांच्यावर कामाचा लोड टाकतो. जर तुला तुझी नोकरी प्रिय असेल तर तू तुझ्या या सवयी लवकरात लवकर सोड आणि तुझ्या कॅबिनमध्ये जाऊन तुझं काम कर. बॉसचे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं, पण मी काही बोलू शकत नव्हतो. नोकरीच्या भीतीने माझे हात बांधले होते. मी शांततेत डोके हलवले आणि माझ्या कॅबिनच्या दिशेने परत आलो. एकीकडे माझ्या पत्नीचं टेन्शन आणि दुसरीकडे ऑफिसचं काम. मला असं वाटत होतं, सर्व काही संकट फक्त माझ्यावरच आले आहेत. वेळ निघून जात होता आणि माझ्या मनातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत होती. ऑफिसमधून घराकडे निघता निघता मला खूप वेळ झाला होता. मी घाईगडबडीत माझ्या पत्नीच्या माहेरच्या दिशेने गेलो होतो. रस्त्याने माझ्या मनात एक विचार आला होता, आज मला माझ्या पत्नीसोबत या विषयावर कोणत्याही परिस्थितीत बोलायचं आहे आणि हा विषय संपवायचा आहे. जेव्हा श्रावणीला घेण्यासाठी मी तिच्या माहेरी गेलो तेव्हा ती गेटच्या बाहेर उभा होती. ती गेट बाहेर माझी वाट पाहत होती. मी दुरून तिला पाहिलं होतं. माझ्या मनात अगोदरच राग भरलेला होता. मी रागात श्रावणीला म्हणालो, श्रावणी, तुला गेटवर थांबण्याची काय गरज होती? ती म्हणाली, तुम्हाला यायला वेळ झाला त्यामुळे मला काळजी वाटत होती. तुम्हाला काही झालं तर नसावं. मुलांना पण तुमची काळजी वाटत होती. तिचं बोलणं ऐकून माझा राग कमी होण्याऐवजी वाढला होता. श्रावणी ही गल्ली आहे. इथून लोक येणं जाणं करतात. कोणाला काय वाटेल? तू बाहेर का उभी आहेस? तुला हा विचार येत नाही का? लोक काय म्हणतील? ती शांत बसली. नंतर हळू आवाजात म्हणाली, शंकर, मी हे सर्व तुमच्या काळजीपोटी केलं होतं. तुम्ही एवढं राग का करत आहात? यानंतर मी असं काही करणार नाही. मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं, श्रावणी, उद्यापासून तुला तुझ्या माहेरी येण्याची काही गरज नाही. श्रावणी म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही खूप थकले आहात, पण माझं बोलणं पण ऐकून घेत जा. तिने माझ्या हातात काही पैसे ठेवले. श्रावणी म्हणाली, या महिन्यात घरात राशन पण भरले नाही. आता घरात काही शिल्लक पण नाही. हे पैसे मी आईकडून उधार घेतले आहेत. उद्या घरी येताना सामान घेऊन या. पण माझ्या मनात एक विचित्र वादळ उठलं होतं. एकीकडे मला माझ्या पत्नीच्या प्रेमावर विश्वास होता आणि दुसरीकडे मनात संशयाची ठिणगी पेटली होती.
जे संशय मनातून जाण्याचं नावच घेत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसवरून परतताना माझं डोकं शांत होतं. आज ऑफिसचं काम पूर्ण झालं होतं, त्यामुळे बॉसच्या ओरडण्याची पण भीती नव्हती. विचार केला, अगोदर बाजारातून राशनचं सामान घेऊन घरी जावं. नंतर श्रावणीला आनंदाने सांगेल, घरातील राशनचं सर्व सामान खरेदी केलं आहे. राशनचे सामान खरेदी करताना माझ्या मनात शांतता होती. जेव्हा मी माझ्या पत्नीच्या माहेरच्या घरासमोरून जात होतो, तेव्हा त्यांच्या घरातून परत तोच मुलगा बाहेर पडताना मला दिसला. मला परत राग आला होता. संशयाने माझ्या मनावर नियंत्रण केलं होतं. मी मनात विचार केला, हे सर्व माझ्या मनात येतंय ते माझा भ्रम असेल का? का त्याच्यामागे काही सत्य दडलेलं असेल? जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा हाच विचार करून माझ्या रागाचा पारा खूप चढला होता. श्रावणी घरात उपस्थित नव्हती. मी हातात असलेलं सामान जमिनीवर आदळलं आणि माझ्या विचारातच मी सोफ्यावर विचार करत बसलो. माझ्या मनात त्या मुलाचा चेहरा आणि माझ्या पत्नीच्या माहेरी जाण्याचा हट्ट करणे सतत घुमत होतं. माझ्या मनात संशय येत होता आणि मनात खूप वादळ उठलं होतं. थोड्या वेळानंतर माझी पत्नी घरात आली. मला आश्चर्याने पाहत ती म्हणाली, तुम्ही आज एवढ्या लवकर कसे काय आले आहात? जेव्हा तिचं लक्ष जमिनीवर पडलेल्या सामानावर गेलं तेव्हा तिने ते सामान एकत्र करायला सुरुवात केली. अरे, हे सामान कोणी पसरवलं? तेव्हा मी रागात तिला म्हणालो, हे सामान मी पसरवलं आहे. तुला थोडी तरी जाणीव आहे का? तुझ्या वागण्याने माझ्या मनावर काय परिणाम होत असेल? जेव्हा माझी पत्नी माझ्या परवानगीशिवाय घरातून बाहेर जाते, श्रावणी आश्चर्याने मला पाहू लागली आणि ती म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी रागात म्हणालो, मी काय म्हणणार? तू मला एक सांग, दररोज तुला माहेरी जाण्याची काय गरज असते? तुला तुझ्या घरात सर्व काही नीट भेटत नाही का? तो तरुण मुलगा जो सतत तुमच्या घरी येत असतो, तो कोण आहे? तुझ्या माहेरी त्याचं काय काम असतं? तुझ्या माहेरच्या लोकांशी त्याचा काय संबंध आहे? माझी पत्नी माझं बोलणं ऐकून शांत उभी होती. जसं उत्तर देण्यासाठी तिच्याकडे काही शब्दच नव्हते. जेव्हा तिने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा माझ्यातील सहनक्षमता संपली होती. मी अतिशय रागात तिला विचारले, श्रावणी, आज मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तुझ्या बिहेवियरमुळे माझ्या मनात खूप संशय निर्माण झाला आहे. तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय हे कोडे आता सुटणार नाही. ती हळू आवाजात म्हणाली, शंकर, तुम्हाला माझ्यावर संशय येत आहे का? तुम्हाला माहीत आहे मी असं पाऊल कधीही उचलू शकत नाही. तुमच्या प्रतिष्ठेला मी कधीच धक्का लागू दिला नाही. मी म्हणालो, श्रावणी, माझ्या मनात संशय आहे. तू जर हा संशय दूर केला नाहीस तर हा संशय वाढत जाईल. सांग, तो मुलगा कोण होता? तू दररोज तुझ्या माहेरी जाऊन काय करतेस? श्रावणीच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती रडत म्हणाली, शंकर, तुम्ही माझे पती आहात, माझे सर्वस्व आहात. मी तुमच्या परवानगीशिवाय काही कामंसुद्धा करत नाही. पण आज तुम्ही जे प्रश्न मला करत आहात त्याचं उत्तर देण्याची वेळ आली आहे. तो तरुण मुलगा ज्याला तुम्ही माझ्या माहेरच्या घरातून बाहेर पडताना पाहतात, तो एक बुटीकचा मालक आहे. तो त्याच्या बुटीकचे कपडे शिवण्यासाठी द्यायला येतो. त्याने दिलेले शिवणकाम मी करते. जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा माझ्या बहिणी माझ्या मुलांना सांभाळतात. त्या माझे सर्व कामं पण करतात. ज्या बुटीकमधून मी माझ्या लग्नाच्या अगोदर कपडे शिवून घ्यायचे, आईने एकदा त्यांना बोलताना ऐकले होते. त्यांना कपडे शिवणकामासाठी एका महिलेची गरज आहे. ते त्या बदल्यात त्यांना पैसेही देतील. जेव्हा आईने मला त्याबद्दल विचारलं तेव्हा मी म्हणाले, मला शिवणकाम पण येतं. त्यामुळे मी विचार केला, मी माझ्या माहेरच्या घरी जाऊन शिवणकाम करेल. तो मुलगा कपडे घेऊन येत होता. तो दिवसातून 2-3 वेळा घरी येत होता, कारण त्यांना मला काही ना काही समजून सांगावे लागत होते. काल जे पैसे मी तुम्हाला दिले होते ते माझ्या कष्टाचे पैसे आहेत. मी विचार केला, जर हे काम केलं तर घरचे बजेट लेवलमध्ये यायला मदत होईल, आपली सेविंग पण होईल. अशा प्रकारे घर खर्च कमी करण्यासोबत मी थोडं काम पण करेन. माझ्या मदतीला माझ्या बहिणी पण आहेत, त्यामुळे आपल्याला लाईट बिल पण कमी येईल. फक्त तुमच्याबद्दल विचार करून मी हे सर्व काही केलं आहे. हे ऐकून मी थक्क झालो होतो. माझ्या पत्नीने सांगितलं, तुमच्या खांद्यावरचं ओझं कमी करण्यासाठी मी हे पाऊल उचललं होतं. कारण मला माहीत होतं, जर मी याबद्दल तुमच्याशी बोलले तर तुम्ही मला हे काम करण्याची परमिशन दिली नसती. मी तुम्हाला खोटं बोलले नाही. तुमच्यासमोर खचून न जाता या परिस्थितीला सामोरं गेले. माझ्या मनातील वादळ आता शांत झालं होतं. माझ्या पत्नीचं बोलणं ऐकून माझं मनही शांत झालं होतं. मी आता स्वतः माझ्या पत्नीच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो. मी माझ्या पत्नीचा हात हातात घेतला आणि तिला म्हणालो,
श्रावणी, मला तुझी माफी मागायची आहे. मी तुझ्यावर संशय घेतला आणि तुझ्या फिलिंग्सला ठेस पोहोचवली. तेव्हा माझ्या पत्नीने हसत मला उत्तर दिलं, शंकर, तुम्ही माझे पती आहात. मी तुमच्यावर जास्त वेळ नाराज राहू शकत नाही. तुमची काळजी आणि प्रेम माझ्यासाठी सर्व काही आहे. पण यापुढे काही गोष्ट मनात आली तर मला विचारत जा. संशय मनात दुरावा निर्माण करतो. मी माझ्या पत्नीला वचन दिलं, यानंतर मी तुझ्यावर कधीही संशय घेणार नाही. नेहमी तू केलेल्या त्यागाची मी जाणीव ठेवेल. हे सर्व ऐकून माझ्या मनात माझ्या पत्नीबद्दल अजून जास्त आदर निर्माण झाला होता. मला आता विश्वास बसला होता, खरोखर ती माझ्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती आहे. तर मित्रांनो, पती पत्नी संसाराचे दोन चाक असतात. दोघांनी काम केलं तर घर व्यवस्थित चालतं. सोबतच स्त्री पुरुष समानता पण दिसून येते. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.